रुपाली ठोंबरेंच्या बहिणींसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरे चांगलंच आक्रमक झाल्यात। रुपाली ठोंबरे आणि सिनियर पीआय मध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली असं समजतंय। माधवी खंडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंनी मागणी केलेली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण बघू शकतो। रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या मिळते आहे। खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरे या चांगलंच आक्रमक झाल्या। रुपाली ठोंबरे आणि सिनियर पीआय मध्ये जोरदार शाब्दिक वाद सुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे। माधवी खंडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंनी मागणी केलेली होती, मात्र या दरम्यानच हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे हा जो शाब्दिक वाद घडलेला होता रुपाली ठोंबरे पाटील आणि सिनियर पीआय मध्ये, आणि त्यामुळे रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। एक मिनिट एक मिनिट आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, काय नेमका हा प्रकार आहे, काय नेमकं घडलं? आपल्याला माहिती आहे, काल माधवी खंडाळकर यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि रुपाली चाकणकर यांना काढून टाका असं अजित पवारांना म्हटलेलं होतं। ही बाई पक्षाची बदनामी करते आणि त्यानंतर त्याने मारहाण केल्याचा आरोप केलेला होता। त्या संदर्भात तक्रार सुद्धा देणार होत्या, मात्र त्यांनी सकाळी परत स्पष्टीकरण दिलं माधवी खंडाळकरने, हे सगळं गैरसमजुतीमधून झालेलं आहे आणि मी काही तक्रार करणार नाही। त्यानंतर देखील रुपाली पाटील ठोंबरे या ज्या आहेत त्यांच्या बहिणीसह इतर 4 जणांवर जो आहे तो या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर मात्र रुपाली ठोंबरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत, कारण त्या इथे नसताना हे सगळी मारहाण झाली असल्याचं त्या म्हणाल्या होत्या की माझा आत्म्याने मारलं का काय तिला। मात्र हे सगळं मिटलं असताना देखील त्यांच्या बहिणीसह इतर 4 महिलांवर गुन्हा दाखल झालाय। आपण स्पष्ट केलं पाहिजे की रुपाली पाटील ठोंबरेवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र त्यांची जी बहीण आहे त्या बहिणीसह इतर 4 महिलांवरती गुन्हा दाखल झालाय आणि आता माधवी खंडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी जे आहे ते रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक झालेले आहेत आणि ते आता खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा करतायत। यावेळेस मोठा वाद सुद्धा या दोघांमध्ये पाहायला मिळतोय। कुठल्याही परिस्थितीत ही गुन्हा दाखल करून घ्या अशी मागणी जी आहे ती अतिशय आक्रमकपणे रुपाली ठोंबरे आता खडक पोलीस स्टेशन मध्ये करत आहेत आणि त्या खडक पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वरिष्ठ अधिकारी सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा करतायत, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया किंवा काय नेमकं झालं या सगळ्याची माहिती घेतात। मात्र रुपाली ठोंबरे आता आपल्या बहिणीसह इतर 4 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच बालाजी, खरं तर आपण बघू शकतोय रुपाली ठोंबरे आणि सिनियर पीआय मध्ये काही वाद सुद्धा झालेला आहे या चर्चेदरम्यान, त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच हे सगळं प्रकरण मिटलं असताना देखील गुन्हा दाखल कसा झाला याचा जाब जो आहे तो रुपाली ठोंबरे विचारत होत्या आणि त्यानंतर सिनियर पीआयकडून या सगळ्याची माहिती देण्यात येत होती। मात्र सगळं मिटलं असताना जवळपास 8-12 तासाने जर गुन्हा दाखल होत असेल तर यामागे कोण आहे या सगळ्याचा जाब जो आहे तो विचारताना ही सगळा वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता मात्र रुपाली ठोंबरे जे आहेत त्या आतमध्ये सगळ्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। वरिष्ठ अधिकारी सुद्धा काही गैरसमजुतीमधून हे सगळे प्रकार झाल्याचं म्हटलं आहे। मात्र काही करून आता हा गुन्हा जो आहे तो दाखल करून घ्या, त्या माधवी खंडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांच्यासोबतच्या लोकांवर गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी जे आहे ते रुपाली ठोंबरे आता खडक पोलीस स्टेशन मध्ये बसलेले आहेत। पीआयच्या कॅबिन मध्ये त्या आहेत आणि अतिशय आक्रमकपणे जे आहे ते रुपाली ठोंबरे यांचा हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच बालाजी, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।